पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोप्रायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाडा। आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल जाधव वाडा स्पेशल शीख कबाब, बंजार कबाब, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, मटन थाळी, चिकन थाळी, गावरान चिकन थाळी, मच्छी थाळी, चुलीवरच्या भाकरी, स्पेशल काळा मसाला, रेग्युलर लाल मसाला, काळा मसाला मालवणी, मटका चिकन, चिकन हंगामा, तंदुरी, चिकन टिक्का, चिकन मटका बिर्याणी, मलाई टिक्का, त्याचबरोबर मटका मटन, मटन मटका बिर्याणी, मटन मोगलाई, सी फूड मटन, चिकन कुरकुरा, शीख कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध। आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटोवरती। आमचा पत्ता आनंद नगर, टाकळी रोड, पंढरपूर। संपर्क 866873। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघात एंट्री करताच महायुतीला आणखी एक मोठा धक्का दिलाय। करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर दाखल झालेत। यावेळी शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माढ्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। यावेळी करमाळ्याचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नारायणआबा पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। 26 एप्रिल रोजी नारायणआबा पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। एकीकडे माढ्यातून राजकीय गणिते बिघडत असतानाच महायुतीसाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान यावेळी अजित पवार गटाचे नेते आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकरही शरद पवार यांच्या भेटीला आले होते। सध्या रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत, त्यामुळे रघुनाथराजेही शरद पवारांची साथ देणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत।